भक्तही लाखो भक्त असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचा 31 मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी जाणून घेऊया. इसवी सन 1459च्या सुमारास म्हणजेच माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळीवनात महाराजांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पाडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. स्वामी महाराजांच्या बालस्वरूपातील प्रगट दिनाची कथा. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून 12 कोस चेलीखेडा नावाचा एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईसह राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही, तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग खिशात खूप गोट्या गोरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. काही दिवसांनंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया. विजयसिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला. गणपती बरोबर खेळू लागला. मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज यानंही खेळायला हवं. स्वतः जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकून तो म्हणाला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. हे शब्द विजयसिंगच्या तोंडातून निघताच गरणी कंपित होऊ लागले. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणाला काहीच कळत नव्हते. ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून लुप्त झाले. आता ही गोष्ट कशी कळली? स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला.